प्रश्न क्रमांक 1. 2023च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रात 24.1 दिवस क्लायमेट शिफ्ट इंडेक्स CSI डॅश डॅश इतका होता. आणि बरोबर उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या बियाणांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी जयपूर येथील कृषी विभागाने वितरकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली? बरोबर उत्तर आहे बीटी कापूस. प्रश्न क्रमांक 3. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने ऑक्टोबर 2023 मध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी डॅश डॅश मसुदा तयार केला. आणि बरोबर उत्तर आहे जिल्हास्तरीय हवामान कृती आराखडा डिस्ट्रिक्ट लेव्हल क्लायमेट ऍक्शन प्लॅन. प्रश्न क्रमांक 4. नुकतेच ऋषी सुनक यांनी गृह सचिव पदावरून कोणाला हटवले? बरोबर उत्तर आहे सुएला ब्रेवरमॅन. प्रश्न क्रमांक 5. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या 54व्या पर्वात बॉलिवूड अभिनेत्री डॅश डॅश हिला भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष दखल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बरोबर उत्तर आहे माधुरी दीक्षित. प्रश्न क्रमांक 6. मार्च 2023 मध्ये सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या स्पेस रॉकेटचे नाव सांगा? बरोबर उत्तर आहे LVM-3. प्रश्न क्रमांक 7. अमानवीपणे अंबुजवाडी पाडण्याच्या विरोधात कोणत्या प्रसिद्ध पर्यावरणवाद्याने मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली? बरोबर उत्तर आहे मेधा पाटकर. प्रश्न क्रमांक 8. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने नुकताच कोणता ठराव संमत केला? बरोबर उत्तर आहे गाझामध्ये त्वरित युद्धविराम आणि मानवतावादी मदत देण्याची मागणी. प्रश्न क्रमांक 9. 2023 मध्ये महाराष्ट्रातील अतिविषमता तापमान, पर्जन्य आणि चक्रीवादळ सरासरीच्या तुलनेत किती वाढले? बरोबर उत्तर आहे 1.5. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की रस्ते पाण्याने स्वच्छ करणे, बांधकामाच्या ठिकाणी पाणी फवारणे आणि फॉगिंग गन यासारख्या उपक्रमांचा वापर डॅश डॅश केला जात आहे. बरोबर उत्तर आहे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी. प्रश्न क्रमांक 11. मे 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष तपास पथक SIT का स्थापन केले? बरोबर उत्तर आहे मंदिरात जबरदस्तीने अल्पसंख्याक गटाचा प्रवेश. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश हा भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील सर्वोच्च मान्यतांपैकी एक असेल? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या मागणीसाठी 17 लाख महाराष्ट्र सरकारी कर्मचारी 12 मार्च पासून संपावर गेले? बरोबर उत्तर आहे जुनी पेन्शन योजना. प्रश्न क्रमांक 14. 2023 मध्ये न्याय पाणी वाटपाची मागणी करणारी जनहित याचिका गोदावरी नदीच्या आजूबाजूच्या कोणत्या 2 जिल्ह्यातील रहिवाशांच्या समस्येचा उल्लेख करते? बरोबर उत्तर आहे नाशिक आणि अहमदनगर. प्रश्न क्रमांक 15. मुंबईतील खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय नारायण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोण प्रदान करणार आहे? बरोबर उत्तर आहे अमित शहा. प्रश्न क्रमांक 1. 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले? बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा ही डॅश डॅश असते? आणि बरोबर उत्तर आहे विधानमंडळ. प्रश्न क्रमांक 3. ज्यांना भारताचे जलपुरुष म्हणूनही ओळखले जाते त्यांना 2001 मध्ये जलसंधारण आणि पाणलोट विकासातील त्यांच्या कार्यासाठी कम्युनिटी लीडरशिप रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता. असे महाराष्ट्रातील पर्यावरणवादी आणि पर्यावरण शास्त्रज्ञ कोण आहेत? बरोबर उत्तर आहे राजेंद्र सिंह. प्रश्न क्रमांक 4. जागतिक तापमान वाढ पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी मर्यादित करून हवामान बदलाचा सामना करणे हे कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराचे उद्दिष्ट आहे? बरोबर उत्तर आहे पॅरिस करार. प्रश्न क्रमांक 5. जेव्हा अर्थव्यवस्थेत दीर्घकाळापर्यंत उच्च बेरोजगारी आणि कमी आर्थिक व्यवहार होत असतात तेव्हा त्यास डॅश डॅश म्हणून संबोधले जाते? बरोबर उत्तर आहे मंदी. प्रश्न क्रमांक 6. ICC विश्वचषक 2023 मध्ये कोणते संघ अंतिम फेरीत पोहोचले होते? बरोबर उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 7. भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आणि त्यांनी महाराष्ट्रातील अस्पृश्य आणि दलितांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली? बरोबर उत्तर आहे ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 8. हवामान बदलाशी संबंधित कोणत्या पर्यावरणीय समस्यामुळे महाराष्ट्राच्या किनारी भागांना धोका निर्माण होतो, विशेषतः सखल प्रदेशांवर परिणाम होत आहे? बरोबर उत्तर आहे समुद्राच्या पातळीत वाढ. प्रश्न क्रमांक 9. सरकारच्या आर्थिक धोरणामधील शिलकीचा अर्थसंकल्प बजेट सरप्लस काय सूचित करते? बरोबर उत्तर आहे अतिरिक्त सरकारी महसूल. प्रश्न क्रमांक 10. भारतातील ईशान्य मान्सूनमध्ये हिवाळ्याच्या काळात
देशाच्या कोणत्या भागात पाऊस पडतो? बरोबर उत्तर आहे दक्षिण भारतात. प्रश्न क्रमांक 11. राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे कोणते पीक सामान्यतः महाराष्ट्राचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे कापूस. प्रश्न क्रमांक 12. 1906 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना या उद्देशाने झाली. बरोबर उत्तर आहे मुस्लिमांच्या हक्कांचे आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे रक्षण करणे. प्रश्न क्रमांक 13. 2023 मध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा डॅश डॅश ही पहिली भारतीय ठरली. बरोबर उत्तर आहे नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र डॅश डॅश महाराष्ट्र राज्य यादीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते? बरोबर उत्तर आहे विधानसभा. प्रश्न क्रमांक 15. उल्कापाताच्या आघाताने तयार झालेले आणि राष्ट्रीय भूवारसा स्मारक म्हणून ओळखले जाणारे एक अनोखे कुंड सरोवर असलेल्या लोणार सरोवरासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 16. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे. तिचे प्राथमिक कार्य कोणते आहे? बरोबर उत्तर आहे चलनविषयक धोरणांचे नियमन करणे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीवर भक्ती चळवळीचा मोठा प्रभाव पडला. अभंगासाठी भक्तिगीत प्रसिद्ध असलेल्या कोणत्या संताने राज्यातील भक्ती चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे? बरोबर उत्तर आहे तुकाराम. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात डॅश डॅश हे महानगरपालिकेचे प्रमुख असतात. बरोबर उत्तर आहे महापौर. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील कोणते शहर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते आणि ऑटोमोटिव्ह उत्पादन उद्योगात त्या शहराचे महत्त्वाचे स्थान आहे? बरोबर उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 20. उत्तर भारतातील जलविद्युत निर्मिती आणि सिंचनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? बरोबर उत्तर आहे सतलज. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी आणि जागतिक मंचावर सांस्कृतिक वारशासाठी आपली वचनबद्धता दाखवून अलीकडील कोणत्या उल्लेखनीय कामगिरीने नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? बरोबर उत्तर आहे लमानी काशिदाकारीचे सर्वात मोठे प्रदर्शन. प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ओळखले जातात. बरोबर उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 23. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2024 ची निवडणूक डॅश डॅश मधून लढवणार आहेत आणि बरोबर उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 24. डॅश डॅश या घटनेने ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीला औपचारिक सुरुवात झाली आणि बरोबर उत्तर आहे 1857 चा उठाव. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये सुरू केलेल्या कोणत्या योजनेचा उद्देश विशेषतः आर्थिक आव्हानांना तोंड देत असलेल्या मुलींसाठी शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे आहे? बरोबर उत्तर आहे लेक लाडकी योजना. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले? बरोबर उत्तर आहे 2020 या वर्षी. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी GDP चे पूर्ण रूप काय आहे? बरोबर उत्तर आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. प्रश्न क्रमांक 3. परमहंस मंडळी या गुप्त सामाजिक धार्मिक गटाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे 1849 साली. प्रश्न क्रमांक 4. ब्रिटिशकालीन भारतातील खालीलपैकी कोणाचा दीपावली घोषणेशी दीपावली डिक्लेरेशनशी संबंध होता? बरोबर उत्तर आहे लॉर्ड आयर्विन. प्रश्न क्रमांक 5. जनतेकडे असलेले चलन नोटावन आणि प्लस मागणी ठेव प्लस रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या इतर ठेवी देशात पैशाच्या पुरवठ्याच्या कोणत्या प्रकारच्या उपाययोजनांची चर्चा येथे करण्यात आली आहे? आणि बरोबर उत्तर आहे M1. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बरोबर उत्तर आहे महापालिका आयुक्त. प्रश्न क्रमांक 7. महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होते? बरोबर उत्तर आहे अजित पवार. प्रश्न क्रमांक 8. नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या उपलब्ध माहितीच्या आधारे ICC हॉल ऑफ फेम मध्ये किती भारतीय पुरुष क्रिकेटपटूंचा समावेश आहे? बरोबर उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 9. हिमालय हा जगातील सर्वात उंच आणि ओबड-धोबड पर्वतीय अडथळ्यांपैकी एक आहे. तो एक कंस तयार करतो जो सुमारे डॅश डॅश किलोमीटर अंतर व्यापतो. बरोबर उत्तर आहे 2400 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्प 2023 नुसार महिलांसाठी राज्य परिवहन बस तिकिटांमध्ये किती सवलत दिली जाणार आहे? बरोबर उत्तर आहे 50%. प्रश्न क्रमांक 11. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? बरोबर उत्तर आहे पुणे.
प्रश्न क्रमांक 12. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद फेरी 2024 साठी पात्र होण्यासाठी कोणत्या भारतीय खेळाडूने FIDE ग्रँड स्विस जिंकली? बरोबर उत्तर आहे विदित संतोष गुजराती. प्रश्न क्रमांक 13. डॅश डॅशच्या SDI मूल्यासह भारत 2021 मानव विकास निर्देशांकात 191 देशांमध्ये 132व्या स्थानी आहे आणि बरोबर उत्तर आहे 0.633. प्रश्न क्रमांक 14. महापालिका प्रशासनाचे संचालक व प्रादेशिक संचालकाची नियुक्ती व त्यांचे अधिकार व जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार संदर्भातील तरतुदींची चर्चा महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे कलम 74. प्रश्न क्रमांक 15. 1972 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान शिमला करारावर स्वाक्षरी करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हातीतील समृद्ध काळ्या मृदेसाठी ओळखला जातो, जी कापूस आणि तेलबियांच्या लागवडीसाठी अनुकूल आहे? बरोबर उत्तर आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेमध्ये विधेयकांना दिली जाणारी संमती रोखून धरण्याचा राष्ट्रपतींच्या अधिकारास डॅश डॅश असे संबोधले जाते? बरोबर उत्तर आहे अबाधित नकाराधिकार म्हणजेच ॲब्सोल्यूट वेटो. प्रश्न क्रमांक 3. भारतातील शाश्वत विकासाशी संबंधित कोणत्या पर्यावरणीय आव्हानावर चर्चा केली जाते? बरोबर उत्तर आहे हिमालयीन परिसंस्थांमधील जैवविविधता नष्ट होणे. प्रश्न क्रमांक 4. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता कोण आहे? बरोबर उत्तर आहे नर्गिस मोहम्मदी. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या पर्यावरण कार्यकर्त्याने मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम सुरू केली? बरोबर उत्तर आहे अफरोज शाह. प्रश्न क्रमांक 6. भारतातील राज्याच्या मुख्य सचिवांची नियुक्ती कोण करतात? बरोबर उत्तर आहे राज्याचे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 7. दलित आणि महिलांचे दुःख व त्रास कमी करण्यासाठी महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? बरोबर उत्तर आहे ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 8. सरकारी अर्थसंकल्पाचा कोणता घटक हा कर आणि इतर स्त्रोतांद्वारे सरकारने मिळवलेल्या एकूण महसुलास दर्शवितो? बरोबर उत्तर आहे महसुली जमा रक्कमा. प्रश्न क्रमांक 9. हौज खास कॉम्प्लेक्सची उभारणी पूर्ण करण्याचे आणि तेथे मद्रसा स्थापन करण्याचे श्रेय कोणत्या सुलतानाला दिले जाते? बरोबर उत्तर आहे फिरोजशाह तुघलक याला. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील कोणती वैधानिक संस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वार्षिक अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी जबाबदार असते? बरोबर उत्तर आहे विधानसभा. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? बरोबर उत्तर आहे 21 वर्षे. प्रश्न क्रमांक 12. अर्थव्यवस्थेतील मंदीच्या टप्प्याला तोंड देण्यासाठी सरकार विस्तारवादी राजकोषीय धोरणाचा कसा वापर करू शकते? आणि बरोबर उत्तर आहे कर घटविणे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्याने कोणत्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे? बरोबर उत्तर आहे दक्खन पठार म्हणजेच डेक्कन प्लेटू. प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? बरोबर उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 15. मौसिनराम हा शब्द सहसा डॅश डॅशशी संबंधित असतो आणि बरोबर उत्तर आहे मेघालयात असलेले पृथ्वीवरील सर्वात ओलसर ठिकाण म्हणून. प्रश्न क्रमांक 16. भारतीय जनगणनेत अनुसूचित जाती या श्रेणी अंतर्गत माहिती गोळा करण्याचा प्राथमिक उद्देश काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे सामाजिक आणि जातीय ओळख. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील खालील समाज सुधारकांपैकी कोण या हे महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाचे समर्थन करण्यात अग्रेसर होते आणि त्यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 18. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्पन्न आणि रोजगाराच्या संदर्भात सकल वर्धित मूल्य GVA ही संकल्पना काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे एकूण आर्थिक उत्पादन मूल्य. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा कास पठार या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी ओळखला जातो, जे वन्य फुलांच्या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यदायी संग्रहासाठी प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 20. भारतीय उपखंडाच्या हवामानाच्या बाबतीत हिमालय महत्वाची भूमिका बजावतो, जेव्हा आर्द्र हवा ही पर्वतांच्या वाताभिमुख बाजूने वर सरकते व त्यामुळे अवक्षेपण घडते. या घटनेचे वर्णन कोणती संज्ञा करते? बरोबर उत्तर आहे गिरीशास्त्रीय परिणाम. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील डॅश डॅश पार्क्सचे उद्यानांचे ध्येय हे पुनर्चक्रण कमाल स्तरावर नेणे, नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण करणे आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे हे आहे? बरोबर उत्तर आहे सर्क्युलर इकॉनॉमी.
प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे विधान परिषद. प्रश्न क्रमांक 23. 1857च्या उठावात महत्वाची भूमिका बजावून कानपूरमध्ये इंग्रजांच्या विरोधात विद्रोहास कारणीभूत असलेले आणि प्रतिकार शक्तीचे प्रतीक झालेले महाराष्ट्रातील प्रमुख नेते कोण होते? बरोबर उत्तर आहे नानासाहेब. प्रश्न क्रमांक 24. इसवी सन पूर्व 321 मधील मगधच्या लढाईतील विजयासाठी कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 25. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 2023च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नव्याने जाहीर केलेल्या 12,000 रुपयांच्या वार्षिक रोख लाभासाठी काय कारण मीमांसा किंवा उद्देश नमूद करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे वाढत्या लागवडीच्या खर्चाचा होणारा परिणाम भरून काढणे. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणती समिती भारतातील दारिद्र्य आणि दारिद्र्य रेषेशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे तेंडुलकर समिती. प्रश्न क्रमांक 2. कारगिल युद्ध हे भारत आणि डॅश डॅश यांच्या दरम्यानचे एक महत्त्वपूर्ण सशस्त्र युद्ध होते. बरोबर उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समित्या घटना व कार्य अधिनियम 1998 ची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी राज्य सरकार आवश्यक असेल त्याप्रमाणे कार्यकारी समिती व उपसमित्या स्थापन करू शकते. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समित्या घटना व कार्य अधिनियम 1998च्या कोणत्या कलमाची येथे चर्चा करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे कलम 11. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले इंग्रज मराठा युद्ध लढले गेले? बरोबर उत्तर आहे 1775 ते 1782. प्रश्न क्रमांक 5. भारतात 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? बरोबर उत्तर आहे भारताचे अर्थसचिव यांची. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या यांची चर्चा करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे 243 डब्ल्यू मध्ये. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच वानखेडे स्टेडियमवर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा पुतळा उभारण्यात आला? बरोबर उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? बरोबर उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश हा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे की महागाई आणि बेरोजगारी यांचा स्थिर आणि व्युत्क्रमी संबंध असतो? बरोबर उत्तर आहे फिलिप्स कर्व, फिलिप्स वक्र. प्रश्न क्रमांक 10. 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचे 2 ध्वजवाहक खालीलपैकी कोण होते? बरोबर उत्तर आहे हरमनप्रीत सिंह आणि लवलीना बोर्गोहेन. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र सरकारने 2018 नंतरचे सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले? बरोबर उत्तर आहे 2021. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोण जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज आहे? बरोबर उत्तर आहे ओजस प्रवीण देवताळे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचा बराचसा भाग अपघटित लावा खडकांपासून तयार झालेल्या डॅश डॅश मृदेने व्यापलेला आहे? बरोबर उत्तर आहे काळी मृदेने. प्रश्न क्रमांक 15. गंगेची सर्वात पश्चिमेकडील आणि सर्वात लांब उपनदी असलेल्या यमुनेचा उगम डॅश डॅश पर्वतरांगेच्या पश्चिम उत्तरावरील यमुनोत्री या हिमनदीमध्ये आहे? बरोबर उत्तर आहे बांदेर पंच. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश ही दिल्ली सल्तनतची पहिली महिला शासक होती जिला 13व्या शतकातील तिच्या संक्षिप्त परंतु प्रभावी राजवटीसाठी ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे रजिया सुलतान. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील महानगरपालिकांना त्यांच्या अधिकारितेतील मालमत्तांवर कर आकारण्याचा आणि गोळा करण्याचा अधिकार कोणता अधिनियम देतो? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. प्रश्न क्रमांक 3. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातील संत चोखामेळा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली चवदार तळे ही चळवळ कोणत्या सामाजिक कारणाशी संबंधित होती? बरोबर उत्तर आहे अस्पृश्यतेस विरोध. प्रश्न क्रमांक 4. चंद्रगुप्त मौर्याने सिंहासनाचा त्याग केला आणि कोणत्या जैन तत्वज्ञानी व शिक्षकाच्या प्रभावाखाली जैन धर्म स्वीकारला असे म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे भद्रबाहू. प्रश्न क्रमांक 5. लहान शहरांमध्ये शहरी प्रशासनासाठी महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारचे स्थानिक शासन जबाबदार असते? बरोबर उत्तर आहे नगर परिषद. प्रश्न क्रमांक 6. जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्रातील जलसंधारण आणि सिंचन योजना आहे. हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? बरोबर उत्तर आहे 2014 साली.
प्रश्न क्रमांक 7. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात शाश्वत विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? बरोबर उत्तर आहे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय पैलूंमध्ये समतोल साधणे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचे उद्दिष्ट 1000 कमी SDI 1000 लो SDI असलेल्या गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आहे? बरोबर उत्तर आहे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन. प्रश्न क्रमांक 9. 1992 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? बरोबर उत्तर आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये एकत्रीकृत होणे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील प्रमुख कोळसा खाणकाम कंपनी सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड SCCL कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 11. भारतातील परराष्ट्र धोरण तयार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खालीलपैकी कोण जबाबदार असतात? बरोबर उत्तर आहे परराष्ट्र मंत्री. प्रश्न क्रमांक 12. भारताची जनगणना ठराविक काळाने केली जाते. भारतातील सलग 2 दशवार्षिक जनगणनेमधील सध्याचे अंतर किती आहे? बरोबर उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 13. आय निर्धारणाच्या केनेसियन मॉडेलमध्ये सीमांत सेवन प्रवृत्ती MPC ही संज्ञा काय सूचित करते? बरोबर उत्तर आहे उत्पन्नातील 1 एकक बदलामुळे उपभोगाच्या टक्केवारीतील बदल. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावते? बरोबर उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणत्या समाजसुधारकाने विधवा पुनर्विवाहाचे उत्तेजन दिले आणि स्वतः विधवेशी लग्न केले? बरोबर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 16. राज्यघटनेच्या कोणत्या भागात महाराष्ट्रातील नगरपालिकांचे अधिकार आणि कार्य स्पष्ट केली आहेत? बरोबर उत्तर आहे भाग 9A. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील कोणती गढी 1857च्या उठावाच्या वेळी बंडखोरांचा बालेकिल्ला बनली आणि ब्रिटिशांनी ती ताब्यात घेतल्याने या प्रदेशातील उठाव दडपण्यासाठीचा एक निर्णायक टप्पा ठरला? बरोबर उत्तर आहे सिंहगड. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कोण करतात? बरोबर उत्तर आहे संसद सदस्य म्हणजेच खासदार. प्रश्न क्रमांक 19. नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण काय आहे? बरोबर उत्तर आहे बांधकाम. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत पंचायती राजची संकल्पना आणली गेली? बरोबर उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 21. एल निनोची घटना डॅश डॅशशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर आहे प्रशांत महासागराच्या पाण्यातील विसंगत तापमान वाढ याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. संपूर्ण राज्यात अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धोरणाला जुलै 2023 मध्ये महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? बरोबर उत्तर आहे हरित हायड्रोजन धोरण म्हणजेच ग्रीन हायड्रोजन पॉलिसी. प्रश्न क्रमांक 23. 2023 फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? बरोबर उत्तर आहे स्पेन. प्रश्न क्रमांक 24. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सरकारी अर्थसंकल्पाचा प्राथमिक उद्देश काय आहे? बरोबर उत्तर आहे स्त्रोतांचे वाटप करणे. प्रश्न क्रमांक 25. डॅश डॅश हा अहमदनगर, पुणे आणि सोलापूरच्या सीमेवर आहे आणि तो स्थलांतरित पक्ष्यांसाठी विशेषतः फ्लेमिंगोसाठी हिवाळी मैदान म्हणून ओळखला जातो? बरोबर उत्तर आहे भिगवण पक्षी अभयारण्य. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा राज्याच्या राज्यपालांच्या नियुक्तीशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 155. प्रश्न क्रमांक 2. 1857च्या उठावात महाराष्ट्रातील सातारा आणि नागपूर संस्थानांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यावेळी सातारा संस्थानाचे शासक कोण होते ज्यांनी ब्रिटिशाविरुद्धच्या उठावात सक्रिय सहभाग घेतला होता? बरोबर उत्तर आहे प्रतापसिंह महाराज. खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अनुदानित अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा आहे? बरोबर उत्तर आहे शिवभोजन योजनेचा. प्रश्न क्रमांक 4. लखबक्ष हे नाव खालीलपैकी कोणत्या दिल्ली सुलतानशाहीच्या शासकाला देण्यात आले? बरोबर उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 5. अरबी समुद्रातून महाराष्ट्रात येणारे मौसमी वारे खालीलपैकी कोण अडवतात? बरोबर उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांगा अडवतात. प्रश्न क्रमांक 6. दलदलीच्या गवताळ प्रदेशांनी वैशिष्ट्यीकृत असलेला तराई प्रदेश हा प्रामुख्याने भारताच्या कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतो? बरोबर उत्तर आहे उत्तरेचे सिंधू गंगेचे मैदान. प्रश्न क्रमांक 7. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ॲक्वापॉनिक्स प्रायमरीली बेस्ड ऑन? आणि बरोबर उत्तर आहे सॉइल लेस कल्टिवेशन.
प्रश्न क्रमांक 8. एकूण प्रसव दर TFR हा एक महत्वाचा जनसांख्यिकीय निर्देशांक आहे. 2.1 चा TFR हा लोकसंख्या प्रतिस्थापन दराच्या दृष्टीने काय सूचित करतो? बरोबर उत्तर आहे प्रतिस्थापन पातळी. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील NULM राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कौशल्य प्रशिक्षणाआधारे गरिबी निर्मूलन. प्रश्न क्रमांक 10. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात दिवाळी निमित्त कोणत्या वेळेत फटाके फोडण्यासाठी परवानगी दिलेली होती? बरोबर उत्तर आहे संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. प्रश्न क्रमांक 11. थंड उत्तर ध्रुवीय प्रदेशातील वनांना काय म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे तैगा वने. प्रश्न क्रमांक 12. नुकत्याच झालेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सरकार कोणत्या महत्वाच्या उपाययोजनेचा वापर करते? बरोबर उत्तर आहे GDPच्या टक्केवारीनुसार भारतातील स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य आणि इतर स्रोत पुरवून उद्योजकता, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कोणत्या सरकारी उपक्रमाचे उद्दिष्ट आहे? बरोबर उत्तर आहे स्टार्टअप इंडिया. प्रश्न क्रमांक 14. 14व्या शतकात दिल्ली सल्तनतवर राज्य करणारे खिलजी हे मुळात कोणत्या वांशिक गटाचे होते? बरोबर उत्तर आहे तुर्क. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. JNPT कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 16. अर्थशास्त्राच्या संदर्भात GDPचे पूर्ण रूप काय आहे? बरोबर उत्तर आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 280. प्रश्न क्रमांक 18. भारतातील कोणती नदी ही भाकरा नांगल आणि पौंग धरणासारख्या जलविद्युत निर्मितीमध्ये लक्षणीय योगदान प्रमुख जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे सतलज नदी. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील कोणते समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक हे दलित समाजाच्या उन्नतीला पाठिंबा देण्यासाठी आणि 1924 मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभा स्थापन करण्यासाठी म्हणून ओळखले जातात? बरोबर उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती असतो? बरोबर उत्तर आहे 5 वर्षे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांच्या PRIच्या जागांमध्ये महिलांसाठी किमान आरक्षण किती आहे? बरोबर उत्तर आहे 0.5. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील हवामानाच्या स्वरूपावर पश्चिम घाटामुळे लक्षणीय परिणाम होतो. पश्चिम घाट हे पर्जन्याने भरलेल्या वाऱ्यांना अडवतात, ज्यामुळे वाऱ्याच्या दिशेने मुसळधार पाऊस पडतो आणि वाताभिमुख बाजूस पर्जन्य छाया निर्माण होते. या घटनेसाठी कोणती संज्ञा आहे? बरोबर उत्तर आहे गिरिशास्त्रीय परिणाम. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राच्या स्थानिक शासन संरचनेत ग्रामसभेची भूमिका काय आहे? बरोबर उत्तर आहे ग्रामस्तरीय नियोजन आणि निर्णय घेणारी संस्था. प्रश्न क्रमांक 24. डॅशशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी नादारी आणि दिवाळखोरी संहिता IBC लागू करण्यात आली? बरोबर उत्तर आहे कॉर्पोरेट नादारीशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 25. भारतीय उपखंडातील अगदीच प्रारंभीच्या नवपाषाणयुगीन स्थळांपैकी एक मानले जाणारे मेहरगड पुरातत्व स्थळ सध्याच्या डॅश मध्ये आहे? बरोबर उत्तर आहे सध्याच्या पाकिस्तानमध्ये. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारकाने ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध सशस्त्र संघर्षाचे समर्थन करणाऱ्या आणि 1909च्या नाशिक कट कारस्थान प्रकरणात सहभागी असलेल्या अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती? बरोबर उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर म्हणजेच VD सावरकर. प्रश्न क्रमांक 2. 1970च्या दशकात महाराष्ट्रात दलित पॅन्थर्स चळवळीचा उदय झाला. दलित पॅन्थर्सचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते होते? बरोबर उत्तर आहे दलितांना सामाजिक न्याय देणे. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये केव्हा समाविष्ट करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 1976 मध्ये. प्रश्न क्रमांक 4. सुवर्णरेखा नदी ही पूर्व भारतातील अनेक राज्यांमधून वाहते. ती प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमधून प्रवाहित होते? बरोबर उत्तर आहे झारखंड आणि ओडिसा मधून. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या स्थानिक प्रशासनाच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीची भूमिका काय आहे? बरोबर उत्तर आहे जिल्ह्यातील विकास कामांचा समन्वय साधणे.
प्रश्न क्रमांक 6. मानव विकास निर्देशांक SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चे मापन करताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही? आणि बरोबर उत्तर आहे रोजगार दर. प्रश्न क्रमांक 7. बळीराजा चेतना अभियान हा महाराष्ट्रातील एक उपक्रम असून त्याचा उद्देश कृषी संकट दूर करणे हा आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? बरोबर उत्तर आहे बिनव्याजी शेतकरी कर्जे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर 2023 मध्ये वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डॅश डॅश ला बंदी घालण्यात आल्याची नोटीस पाठवली. बरोबर उत्तर आहे सिएट्स टायर्सला. प्रश्न क्रमांक 9. लिंग समानता निर्देशांक GPI हा साक्षरता दरातील लैंगिक समानतेचा एक निर्देशांक आहे. 1 पेक्षा कमी असलेले GPI मूल्य काय सुचवते? बरोबर उत्तर आहे पुरुषांना अनुकूल असलेली लैंगिक विषमता सुचवते. प्रश्न क्रमांक 10. सूद अर्थ LLP ही सामाजिक संस्था खालीलपैकी कोणत्या खोडाच्या तंतूचे स्टेम फायबरचे अपसायकलिंग करून विविध उत्पादने बनवते? बरोबर उत्तर आहे केळी. प्रश्न क्रमांक 11. किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने कोणत्या वर्षी 51% मान्यता दिली? बरोबर उत्तर आहे 2012 मध्ये. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी माहितीचा अधिकार RTI चळवळीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यास ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे अण्णा हजारे. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या राजाने मदुराई कोंडा हे पद धारण केले? बरोबर उत्तर आहे पहिला परांतक. प्रश्न क्रमांक 14. वर्धन राजवंशाचा सर्वात प्रसिद्ध शासक असलेल्या हर्षयास डॅश डॅश नावाच्या संस्कृत नाटकाचे संकलन करण्याचे श्रेय दिले जाते? बरोबर उत्तर आहे नागानंद. प्रश्न क्रमांक 15. कला साहित्य आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेला विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट कोण होता? बरोबर उत्तर आहे देवराय दुसरा. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश काय आहे? बरोबर उत्तर आहे दुष्काळमुक्त गावे करणे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील मांजरा धरण हा एक महत्वाचा जलाशय आहे. मांजरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते प्रामुख्याने कोणत्या स्थानिक समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार केले गेले होते? बरोबर उत्तर आहे लातूर जिल्हा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील राजकोषीय धोरणाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? बरोबर उत्तर आहे पूर्ण रोजगार आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या 2 देशांची भारतासोबतची आंतरराष्ट्रीय सीमा सर्वाधिक लांब आहे? आणि बरोबर उत्तर आहे पाकिस्तान आणि चीन. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात अलीकडे वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे? बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची भूमिका काय असते? बरोबर उत्तर आहे प्रशासकीय प्रमुख. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात उगम पावणारी कृष्णा नदी भारतातील कोणत्या राज्यात समुद्राला जाऊन मिळते? बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 23. भारतातील सूक्ष्म वित्त पुरवठ्याच्या संदर्भात स्वयंसहायता गटाची SHG ची सेल्फ हेल्प ग्रुप्सची भूमिका काय आहे? बरोबर उत्तर आहे सामूहिक बचत आणि पत उपक्रम सुलभ करणे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय न्यायव्यवस्थेच्या संदर्भात कॉलेजियम ही संज्ञा कशास संदर्भित करते? बरोबर उत्तर आहे न्यायाधीशांचा गट. प्रश्न क्रमांक 25. भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्यापासून सुरू होतो? बरोबर उत्तर आहे मणिपूर. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 12 ते 35. प्रश्न क्रमांक 2. नागपूरमधील मिहान सेज विशेष आर्थिक क्षेत्र चा उद्देश आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे. मिहान सेजचे मुख्य लक्षित क्षेत्र कोणते आहे? बरोबर उत्तर आहे विमान चालन. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक महत्वाची घटना असलेल्या कराची ठराव चा मसुदा महाराष्ट्रातील गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासह इतर नेत्यांनी मिळून तयार केला होता. हा ठराव कोणत्या वर्षी स्वीकारला गेला? बरोबर उत्तर आहे 1931 या वर्षी. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील कोकण आणि मलबार किनारपट्टीला जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस असे वैशिष्ट्य असलेल्या विशिष्ट हवामानाच्या घटनेचा धोका असतो. या हवामानाच्या घटनेला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे चक्रीवादळ. प्रश्न क्रमांक 5. भारतातील कोणत्या राज्यात कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत? आणि बरोबर उत्तर आहे झारखंड. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या शासकाचे जन्मनाव सलीम आहे? बरोबर उत्तर आहे जहांगीर. प्रश्न क्रमांक 7.
मध्ययुगीन काळात बहमनी सल्तनत तिच्या सांस्कृतिक संयोगासाठी प्रसिद्ध होती. कोणती भाषा ही न्यायालयीन कामकाजाची भाषा म्हणून वापरली जात होती आणि ती पर्शियन, अरबी आणि स्थानिक भाषांचे मिश्रण होती. आणि बरोबर उत्तर आहे दख्खनी. प्रश्न क्रमांक 8. भवानी आणि नोयाल या कावेरी नदीच्या उपनद्या पश्चिम घाटाच्या कोणत्या डोंगराळ भागात उगम पावतात? बरोबर उत्तर आहे निलगिरी डोंगररांगा. प्रश्न क्रमांक 9. भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी आढळणारे कुंभाकृती किंवा अश्रूच्या थेंबासारखे आकाराचे आद्य पुराश्म युगातील एक वैशिष्ट्यपूर्ण अवजार कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे हातकुऱ्हाड. प्रश्न क्रमांक 10. राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 164. प्रश्न क्रमांक 11. सर्क्युलर इकॉनॉमी पार्क्स उभारून डॅश डॅश मिशन साध्य करण्याचे महाराष्ट्र सरकारचे ध्येय आहे? आणि बरोबर उत्तर आहे निव्वळ शून्य, नेट झिरो मिशन. प्रश्न क्रमांक 12. शहरीकरणाचा दर हा एक प्रमुख जनसांख्यिकीय कल आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी नोंदवली गेली? बरोबर उत्तर आहे केरळमध्ये. प्रश्न क्रमांक 13. ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार आहे? आणि बरोबर उत्तर आहे 2 लाख. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील जल सत्याग्रह आंदोलने स्थानिक समुदायांशी संबंधित असलेल्या कोणत्या मोठ्या समस्येशी संबंधित होती? आणि बरोबर उत्तर आहे जलवितरण. प्रश्न क्रमांक 15. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या कोणत्या समितीने भरवशाच्या कर्ज पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म वित्त संस्थांसाठी स्वयंनियामक संस्था SRO स्थापन करण्याची शिफारस केली? बरोबर उत्तर आहे मालेगाम समिती. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील पंचायती राज संस्थांच्या स्थापनेवर कोणत्या समितीच्या शिफारसींचा लक्षणीय प्रभाव पडला? बरोबर उत्तर आहे बळवंतराय मेहता समिती. प्रश्न क्रमांक 17. भारत आणि पाकिस्तानमधील वास्तविक सीमा असलेली नियंत्रण रेषा LOC ही प्रामुख्याने डॅश डॅश प्रदेशाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 18. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठीचा प्रेरणा स्त्रोत कोणता आहे? बरोबर उत्तर आहे अमेरिकी US राज्यघटना. प्रश्न क्रमांक 19. नुकतीच पार पडलेली जागतिक हवामान शिखर परिषद COP26 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे ग्लासगो येथे. प्रश्न क्रमांक 20. 1 जुलै 2017 रोजी सरकारने विविध अप्रत्यक्ष कर बदलण्याच्या उद्देशाने कोणता कायदा आणला? आणि बरोबर उत्तर आहे वस्तू आणि सेवा कर कायदा म्हणजेच GST. प्रश्न क्रमांक 21. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI भारताच्या औद्योगिक विकासात योगदान देते. त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे 1948 या वर्षी. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदावरून दूर करण्याशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 124. प्रश्न क्रमांक 23. 2012 पर्यंत नियोजन आयोगाने आत्ताचा नीती आयोग परिभाषित केल्याप्रमाणे शहरी भागासाठी भारतातील अधिकृत दारिद्र्य रेषा काय आहे? बरोबर उत्तर आहे दरमहा 1000 रुपये. प्रश्न क्रमांक 24. निर्मल ग्राम योजनेअंतर्गत कोणता घटक हा स्वच्छता आणि अपशिष्ट व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो ज्यामुळे हागणदारी मुक्त महाराष्ट्राच्या ध्येयात योगदान मिळते? बरोबर उत्तर आहे संपूर्ण स्वच्छता अभियान. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने महाराष्ट्रात स्थानिक शासनांच्या स्थापनेचा पाया रचला? आणि बरोबर उत्तर आहे 74वा घटना दुरुस्ती अधिनियम. प्रश्न क्रमांक 1. मुंबई प्रांताची मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यात विभागणी केव्हा झाली? बरोबर उत्तर आहे 1 मे 1960 रोजी. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क म्हणून सादर केला ज्यामुळे तो आता मूलभूत हक्क राहिला नाही? आणि बरोबर उत्तर आहे 44व्या घटना दुरुस्तीने. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीची नोंदणी कोणत्या वर्षी झाली? आणि बरोबर उत्तर आहे 2011. प्रश्न क्रमांक 4. पांडुरंग महादेव बापट यांच्या नेतृत्वाखाली 1921चा मुळशी सत्याग्रह हा महाराष्ट्रातील ब्रिटिश मालकीच्या कंपनीच्या धोरणाविरुद्धचा निषेध होता. या सत्याग्रहाचा केंद्रबिंदू काय होता? बरोबर उत्तर आहे धरणाचे बांधकाम. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान उमेदचा उद्देश दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकास हा आहे. महाराष्ट्रात उमेदची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे 2011 या वर्षी. प्रश्न क्रमांक 6.
2011च्या जनगणनेत भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात एकूण साक्षरतेचा दर पुरुष आणि महिला दोन्ही मिळून सर्वात कमी नोंदवला गेला? बरोबर उत्तर आहे दादरा आणि नगर हवेली. प्रश्न क्रमांक 7. भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक असलेली अरवली पर्वतरांग अनेक राज्यांमध्ये पसरलेली आहे. दक्षिण भागात ती कोणत्या राज्यामध्ये जाऊन संपते? आणि बरोबर उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या वायूला हरितगृह वायू असेही म्हणतात? बरोबर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र सरकारमधील आमदार किती वर्षांच्या कालावधीसाठी विधानसभेवर निवडून येतात? बरोबर उत्तर आहे 5 वर्षांसाठी. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील विदर्भातील मुख्य पीक कोणते आहे? बरोबर उत्तर आहे कापूस. प्रश्न क्रमांक 11. सध्याच्या राजस्थानात असलेले बागोर हे उत्तर पुराश्मयुगीन स्थळ तेथील डॅश डॅश ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे सूक्ष्म पाषाणयुगीन अवजारांसाठी. प्रश्न क्रमांक 12. 7 ऑक्टोबर 2023 रोजी कोणत्या अतिरेकी गटाने इस्रायलवर हल्ला केला? बरोबर उत्तर आहे हमास. प्रश्न क्रमांक 13. 2005 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कोणत्या सरकारी कार्यक्रमाचा उद्देश हा पत, विमा आणि बाजारपेठेच्या उपलब्धतेसह विविध सहाय्यक सेवा पुरवून कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान NMSA. प्रश्न क्रमांक 14. बँकिंगच्या संदर्भात मनी मल्टीप्लायर या संज्ञेस परिभाषित करा. बरोबर उत्तर आहे आंशिक राखीव बँकिंगद्वारे नवीन पैसे निर्माण करण्याची प्रक्रिया होय. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे आणि सुधारणांसाठी शिफारशी करणे यासाठी कोणता आयोग जबाबदार असतो? बरोबर उत्तर आहे राज्य वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या NRLMच्या कार्यान्वयनासाठी कोणती सरकारी संस्था जबाबदार आहे? बरोबर उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या महासागराला अर्ध महासागर हाफ ओशन असेही म्हणतात? बरोबर उत्तर आहे हिंदी महासागराला. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्य नैसर्गिकरित्या कोणत्या पर्वतरांगांनी संरक्षित आहे? आणि बरोबर उत्तर आहे सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगा. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? आणि बरोबर उत्तर आहे 288 सदस्य. प्रश्न क्रमांक 20. कोणता नैसर्गिक प्रदेश हा तेथील विस्तृत खारफुटीच्या जंगलांसाठी आणि सागरी खाजनासाठी ओळखला जातो? बरोबर उत्तर आहे थरचे वाळवंट. प्रश्न क्रमांक 21. 1555 मध्ये दिल्ली येथील मुघल राजवट कोणी पुनर्स्थापित केली? बरोबर उत्तर आहे हुमायूने. प्रश्न क्रमांक 22. कोणती घटनात्मक तरतूद ही संसदेला राज्यांची निर्मिती करण्याचा किंवा रद्द करण्याचा आणि त्यांच्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा अधिकार देते? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 3. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या प्रकारच्या संस्था या सामान्यतः भारतातील तळागाळातील सूक्ष्म वित्त उपक्रमांमध्ये गुंतलेल्या असतात? बरोबर उत्तर आहे अधिकोषणेतर वित्तीय कंपन्या NBFCs म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या सुलतानाच्या कारकिर्दीत तैमूरवर आक्रमण झाले ज्यामुळे 1398 मध्ये दिल्लीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला? बरोबर उत्तर आहे नसीरुद्दीन महमूद शाह तुगलक. प्रश्न क्रमांक 25. हरित आच्छादन वाढवण्यासाठी तसेच राज्य अधिक हरित करण्यासाठी आणि अधिक शाश्वत करण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे हरित महाराष्ट्र अभियान. प्रश्न क्रमांक 1. अर्थव्यवस्थेत वाणिज्य बँकांची भूमिका काय आहे? बरोबर उत्तर आहे बचत जमवणे आणि त्याद्वारे कर्ज देणे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या आदिवासी गटाने 1857च्या बंडाच्या विरोधात उभे राहिले आणि शेवटी आंबापानीच्या लढाईत ब्रिटिशांचा पराभव केला? बरोबर उत्तर आहे भिल्ल. प्रश्न क्रमांक 3. दक्षिण भारताच्या राजकीय परिदृश्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चालुक्य राजवंशाची प्रारंभीची राजधानी डॅश डॅश येथे होती? आणि बरोबर उत्तर आहे बदामी येथे. प्रश्न क्रमांक 4. गुप्त साम्राज्य रसातळाला गेल्यानंतर इसवी सन 6व्या शतकात उत्तर भारतात कोणता राजवंश एक महत्वपूर्ण शक्ती म्हणून उदयास आला ज्याने थानेसर येथील राजधानीतून राज्य केले? बरोबर उत्तर आहे वर्धन. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने NSSOने अधोरेखित केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणते ग्रामीण विकासाचे प्रमुख आव्हान आहे? बरोबर उत्तर आहे बेरोजगारी आणि अर्धरोजगारी. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कोणते शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? बरोबर उत्तर आहे रतन टाटा यांना. प्रश्न क्रमांक 8. समष्टी अर्थशास्त्रात फिलिप्स वक्राचे महत्व काय आहे? बरोबर उत्तर आहे चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यातील संबंधाचे वर्णन करणे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील उत्पादनाला उत्तेजन देणे आणि या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे हे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे? बरोबर उत्तर आहे मेक इन इंडियाचे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राची कायमस्वरूपी राजधानी आणि राज्य विधिमंडळाचे स्थान असणारे शहर कोणते आहे? बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 11. हंगामी प्रवाहासाठी ओळखली जाणारी लुनी नदी थार वाळवंटातून वाहते. लुनी नदीचे खोरे प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 12. 2014 साली महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश केला गेला? बरोबर उत्तर आहे पालघर. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल कोण आहेत? बरोबर उत्तर आहे रमेश बैस. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणाला प्रतिरोध पर्जन्य रिलीफ रेनफॉल असेही म्हणतात? आणि बरोबर उत्तर आहे पर्वतीय पर्जन्य ओरोग्राफिक रेनफॉल. प्रश्न क्रमांक 15. भारतातील महाराष्ट्रामध्ये पहिली मन देशी महिला सहकारी बँक ग्रामीण भागातील महिलांसाठी कोणी स्थापन केली? बरोबर उत्तर आहे चेतना गाला सिन्हा यांनी. प्रश्न क्रमांक 16. MIDC ही राज्यातील औद्योगिकीकरणाला चालना देणारी एक प्रमुख संस्था आहे. MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आणि बरोबर उत्तर आहे 1962 साली. प्रश्न क्रमांक 17. नुकतेच भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशादरम्यान अर्धवाहक पुरवठा साखळी म्हणजेच सेमी कंडक्टर सप्लाय चेन या कराराला मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील कोणत्या शासकीय कार्यक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील गरिबांसाठी स्वयंरोजगार उपक्रमांद्वारे शाश्वत उपजीविका प्रदान करण्याचे आहे? बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान. प्रश्न क्रमांक 19. चिकन स्नेक किंवा सिलिगुडी कॉरिडॉर भारताच्या मुख्य भूभागाला कोणत्या शेजारील देशाशी जोडत नाही? आणि बरोबर उत्तर आहे म्यानमार. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित करू शकतात? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 359. प्रश्न क्रमांक 21. SNDT महिला विद्यापीठ या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाच्या स्थापनेशी संबंधित असलेले त्या समाज सुधारक आणि शिक्षण तज्ञ डॅश डॅश हे या आहेत? आणि बरोबर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 22. फलककारक साक्षरता दराची गणना करण्यासाठीचे अचूक सूत्र निवडा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राच्या स्थानिक शासनाच्या संदर्भात नगर राज विधेयक या संज्ञेचे महत्व काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे ती शहरी भागात नगर परिषदांच्या स्थापनेचे वर्णन करते. प्रश्न क्रमांक 24. बिगर मुस्लिमावर जिजिया कर लावण्यासाठी जबाबदार असणारा मुघल सम्राट कोण होता ज्यामुळे समुदायामध्ये तणाव वाढला? आणि बरोबर उत्तर आहे औरंगजेब. प्रश्न क्रमांक 25. संसदीय चर्चेच्या संदर्भात अविश्वास प्रस्तावचा उद्देश काय असतो? आणि बरोबर उत्तर आहे सरकारवर असंतोष व्यक्त करणे. प्रश्न क्रमांक 1. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे भारतीय उपखंडाच्या सभोवतालच्या कोणत्या मोठ्या सागरी प्रदेशाचा भाग आहेत? बरोबर उत्तर आहे हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पत नियंत्रण साधन कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे रोख राखीव प्रमाण कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणजेच CRR. प्रश्न क्रमांक 3. कर्नाटकातील जोग धबधबा कोणत्या नदीवर निर्माण होतो? आणि बरोबर उत्तर आहे शरावती नदीवर. प्रश्न क्रमांक 4. शाश्वत विकास उद्दिष्टे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या 2022 पर्यंतच्या उत्पन्नाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे 1 लाख वरून दुप्पट करणे 2 लाख. प्रश्न क्रमांक 5. जैन आगम हे जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत. हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? बरोबर उत्तर आहे प्राकृत. प्रश्न क्रमांक 6. मूलभूत अधिकारांतील आच्छादनाचा सिद्धांत असे स्पष्ट करतो की जर एखाद्या कायद्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले तर विसंगतीच्या मर्यादेपर्यंत तो रद्दबातल ठरतो. कोणत्या खटल्यामुळे हा सिद्धांत प्रस्थापित झाला? बरोबर उत्तर आहे केशवानंद भारती खटल्यामुळे. प्रश्न क्रमांक 7. पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्टा हे पुण्याजवळील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे. या पट्ट्यातील उद्योगांचे प्राथमिक लक्ष काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग.
प्रश्न क्रमांक 8. सरकारी खर्चाची छाननी करण्यात तसेच आर्थिक जबाबदारी सुनिश्चित करण्यात कोणती संसदीय समिती महत्वाची भूमिका बजावते? आणि बरोबर उत्तर आहे लोकलेखा समिती, PSC कमिटी. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो? बरोबर उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 10. सरकारचा कोणता उपक्रम हा ग्रामीण कुटुंबांना रोजगार देऊन आणि उपजीविकेचे स्रोत बळकट करून गरिबीचे निर्मूलन करण्यावर लक्ष केंद्रित करतो? बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, नरेगा. प्रश्न क्रमांक 11. ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांनी. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती सामाजिक संस्था धर्मदाय संस्थांसाठी क्राऊड फंडिंग करते, जेथे देणगीदार NGOला पैशाऐवजी वस्तूंच्या रूपात देणगी देऊ शकतात? आणि बरोबर उत्तर आहे डोने कार्त. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र शासनाची रचना खालीलपैकी कोणाद्वारे ठरवली जाते? बरोबर उत्तर आहे 1950 ची राष्ट्रीय राज्यघटना. प्रश्न क्रमांक 14. मौर्याच्या नंतरच्या काळातील कोणत्या प्राचीन भारतीय सम्राटास दख्खन आणि द्वीपकल्पावरील विजयासह त्याच्या लष्करी पराक्रमांसाठी ओळखला जातो आणि त्याला भारतीय नेपोलियन म्हणून संबोधले जाते? बरोबर उत्तर आहे समुद्रगुप्त याला. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे प्रमुख कोण असतात? बरोबर उत्तर आहे अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 16. 1922 मधील कुख्यात चौरी चौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली. ही घटना डॅश डॅश राज्यात घडली होती? बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यात. प्रश्न क्रमांक 17. कामगार बाजार विश्लेषणाच्या संदर्भात बेरोजगारीचा दर ही संज्ञा काय दर्शविते? बरोबर उत्तर आहे काम करणाऱ्या वयोगटातील बेरोजगार लोकसंख्येची टक्केवारी. प्रश्न क्रमांक 18. भीमा नदी ही महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी आहे आणि ती कृष्णा नदी खोऱ्याचा एक भाग आहे. भीमा नदीचे उगमस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 19. विजयनगर साम्राज्य रसातळाला गेल्यानंतर दक्षिण भारताच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या नायकांना मुळात डॅश डॅश यांनी राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते? बरोबर उत्तर आहे कृष्णदेवराय यांनी. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे नगरपालिकेची धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि प्रशासकीय कार्य व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असतात, त्यांच्यासाठीचे संबोधन काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे महापालिका आयुक्त. प्रश्न क्रमांक 21. जेव्हा व्यक्ती नोकरी बदलण्याच्या प्रक्रियेत असतात किंवा प्रथमच कर्मचारी वर्गात प्रवेश करतात, परिणामी बेरोजगारीचा तात्पुरता कालावधी निर्माण होतो, तेव्हा कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? आणि बरोबर उत्तर आहे संघर्षजन्य बेकारी. प्रश्न क्रमांक 22. शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराअंतर्गत नुकतेच सुरू केलेले 56 पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केले जातात? आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय अंतराळ दिवस या दिनी. प्रश्न क्रमांक 23. भारताच्या कोणत्या राज्यात विशिष्ट भूप्रदेशासाठी ओळखला जाणारा कच्छ हा प्रदेश आहे? आणि बरोबर उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 24. समष्टी अर्थशास्त्राच्या संदर्भात रोखता खोडा लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे अशी परिस्थिती जिचे चलनविषयक धोरण अप्रभावी असते. प्रश्न क्रमांक 25. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. कोणत्या 2 राज्यांमध्ये प्रामुख्याने संरक्षित जैविक क्षेत्र आहे? बरोबर उत्तर आहे कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये.